एकीकडे घामाची गाळण करून शेतात राबणाऱ्या बळीराजाला डिझेल पेट्रोलसाठी वणवण भटकावे लागत असताना, दुसरीकडे मात्र पेट्रोल पंपावर रात्रीच्या अंधारात काळा बाजार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रायपूर येथील भोंडे सर्वो किसान सेवा पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळी लाईट बंद करून चक्क एका स्कॉर्पिओ गाडीत छुप्या पद्धतीने पेट्रोलचे ड्रम भरण्याचे काळेबेरे सुरू होते. मात्र स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा सगळा डाव उधळला गेला असून त्यांनी या प्रकाराला रंगेहात पकडले आहे. नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार दिवसभर स्थानिक शेतकरी आणि नागरिक पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोलसाठी चकरा मारत होते. परंतु स्टॉक संपला आहे, असे सांगून पंप कर्मचाऱ्यांनी नागरिकांना आणि शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परत पाठवले. उद्या सकाळी 8 वाजता या, तेव्हा डिझेल मिळेल, असे कोरडे उत्तर देऊन कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना पिटाळून लावले होते. सर्वसामान्य शेतकऱ्यांना हुसकावून लावल्यानंतर रात्रीच्या सुमारास पंपावरील लाईट अचानक बंद करण्यात आल्या. अंधाराचा फायदा घेत पंपात एक स्कॉर्पिओ गाडी उभी करण्यात आली. या गाडीमध्ये पेट्रोलचे मोठे ड्रम लपवून चोरून छुप्या पद्धतीने ते भरण्याचे काम जोरात सुरू होते. शेतकऱ्यांना नाकारलेले इंधन छुप्या पद्धतीने अवैध साठवणूक करणाऱ्यांच्या घशात घातले जात होते. पंपावरील लाईट बंद असतानाही सुरू असलेल्या संशयास्पद हालचाली स्थानिक नागरिकांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. नागरिकांना तात्काळ संशय आला. त्यांनी एकत्र येत थेट पंपावर धाड टाकली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पंप कर्मचाऱ्यांची आणि स्कॉर्पिओ चालकाची चांगलीच तारांबळ उडाली. अंधारात ड्रम भरत असतानाच नागरिकांनी त्यांना रंगेहात पकडले. आम्हाला शेती कामासाठी, ट्रॅक्टरसाठी डिझेल मागितले तर सकाळी या म्हणतात आणि रात्रीच्या अंधारात अवैध साठवणूक करणाऱ्यांसाठी पेट्रोल डिझेलचा साठा कुठून उपलब्ध होतो? असा संतप्त सवाल आता स्थानिक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. या घटनेमुळे रायपूर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित पेट्रोल पंप चालक आणि काळबाज करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.